केला गोंधळ. बघा आपला पाऊस पडतो जोरात. भिलाई 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 भिलाई. बघा ही सिटी आहे बरोबर चदोरा, रायपूर सिटी. हा लसूण, या लसूणला कसा घेतला बसून खाऊन खाऊन. भूकच एवढी लागली ना, अंग माझा थरथरायला लागलाय. आपला टोमॅटोचा रस्ता झालेला आहे असं. पण करापल्ली बघा 41 आहे, संबलपूर काहीतरी 241. अचानक भेटला आपला डिझेल पंप. सांगितलं त्याला फुल करायला, पण तो बोलतो की मी फुल नहीं करूंगा क्योंकि तेरे को दूंगा तो 3000 काही दूंगा. कधी पोचू यार आपण बांगलादेशच्या बॉर्डरला, काय माहित. शिवसका तुम्हा सर्वांना बंगालच्या या तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विषय लय हार्ड करून टाकलं पावसाने, आणि सकाळी तर वाजले तर 8 वाजलेत. चला बघा या स्त्रीसाठी हा वाजता हौद आहे, तिथे आंघोळ करूया. आणि मस्त आहे की थंड वातावरण झालं आहे, पाऊस पडतोय, लगेच निघे येत ना. हे बघा यांनी केला गोंधळ. बघा आपला पाऊस पडतोय जोरात. हे बघा फुल जोरात पाऊस चालू आहे बघा. चला फ्रेश तर थोडंसं झालो आहे, आणि आंघोळ नाही केली पण कपडे वगैरे चेंज केले. इथे पाठीमागे आता ह्यांचा जो हौदा होता तो पूर्णपणे खराब आहे, आणि या इथे भरपूर जोरदार पाऊस चालू आहे. हे बघा दिसतो तुम्हाला, जोरदार पाऊस, भयानक पाऊस. भाऊ संपूर्ण काळोख करून टाकला बघा ना. इथे मी तिथे लावलेली गाडी, पण मला झाडाची जरा भीती वाटत होती. तो जो तिथली वायर आहे ना, म्हणजे गाडीच्या वरती होती, आणि मला बोलला की भाई साहब वो गाडी निकालो नहीं तो आपको बहुत दिक्कत हो जाएगा. ठीक आहे चलो. मस्त थंड वातावरण झालं. आता आपल्याला प्रवास करायला भाऊ जाम मजा येणार आहे. आता पुढे आपल्याला बरोबर भिलाई लागेल, त्यानंतर मग रायपूर, त्यानंतर मग बॉर्डर लागेल. बॉर्डरसुद्धा आपल्याला अजून लय लांब आहे. आपण आता बरोबर जस्ट रात्रीच आपण एंट्री केली या छत्तीसगडमध्ये. त्यानंतर मग धाब्यावरती आपण थांबलेलो. मस्त जर चहा वगैरे पिऊया, आणि इथं डायरेक्ट कल्टी मारूया. वेस्ट बंगालच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघानो, आणि आवडली ना व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि चांगली तुमची कमेंट करा. हा मजा येईल जरा अजून काम करायला. चला पहिले चहा वगैरे पिऊया मस्त की, आणि निघूया माहीत ना. ही आलेली आहे चहा आपली. आणि या गरमीमधली सगळ्यात थंडी जास्त पडली आहे ती आत्ता छत्तीसगडमध्ये. एक नंबर थंड वातावरण झालं यार. असं वाटते मी खरंच गावी आहे, रत्नागिरी पावसला आहे असं वाटते. मी आंघोळ करायची इच्छा नाही आहे, पाणी एकदम घाणेड आहे. आणि फ्रेश वगैरे सगळं पुढे होऊया, जेणेकरून आपण पहिली चहा पिऊया. चला गरमागरम आहे. हां गाडी बघा एकदम मस्त, एकदम चकाचक झाली आहे. जोरात पाऊस आला, एकदम जोरात, म्हणजे एकदम जोरात. मी सुद्धा घाबरलो. ती बघा ती वायर बघा दिसते तुम्हाला, त्या हौदाची इथली खाली आली बघा, आणि आपली गाडी इथे होती पार्किंग. आणि आपल्याला एक छोटासा काम भेटला अजून एक पाटलोडचा. भिलाईमधनं आपल्याला घेऊन जायचं आहे डायरेक्टली कलकत्ता बॉर्डरला. इथे 4 सिलेंडर आहेत 10-10 किलोचे, त्याचे आपल्याला देतात 5000 रुपये. चला मग मारूया वल्पा डायरेक्टली. 5 तर 5000 टोलचे तरी सुटतील पैसे की नाही बाला, होय ना. थांबायचा नाही गडी. चला चला निघालो. साफ करायची गरज नाही, पाऊसच पडला आहे. हो ना. हे बघा आपण आता बरोबर भिलाईच्या थोडासा पाठीमागे आहे, आणि तुम्हाला बोलेल ना आपल्याला जायचं पाटलोड घ्यायला आहे बघा. हा हायवे आपला वरती, आणि इथून आपलं लोकेशन आहे साधारण 6.5 किलोमीटरवरती. लक्ष्मी येते ना तर मग येऊन दे, तिला नाकारायचं नाही, लक्षात ठेवा कधी पण. एकदा काय जर तुम्ही लक्ष्मीला नाकारलात तर भाऊ ती लक्षात ठेवा, ती विचार करणार तुम्हाला तुमच्याकडे येताना सुद्धा परत. हाच तर भाऊ खरा फंडा आहे. हा बघा हा आहे जेवरा, त्या लोकेशनचं नाव. आणि इथनं आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. बरोबर 2.5 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे. आपण भाऊ इथे छत्तीसगडमधले आतले रस्ते पण भाऊ लय भारी आहे तसे, पण प्रश्नच नाही. भाऊ आपण गेटवरती आलेलो आहे, भारतीय औद्योगिक स्थानिक भिलाई. किती मेहनतीच्या नंतर आतमध्ये एंट्री केली. कंपनीचा माहोल बघा किती भारी आहे यार. तर वाटेल मला ही एवढी मोठी कंपनी आहे. बघा या ठिकाणी आपल्याला लोड करायचे आहेत. 4 फक्त सिलेंडर आहेत, छोटे छोटेसे. गाडीमध्ये आपण जो गॅस टाकतो ना त्याचे सिलेंडर आहेत.
रायपूरच्या सिटीमध्ये घेऊन जाणार नाही, डायरेक्टली बाहेरच बाहेर काढेला. आणि रायपूर सिटी राहिली लेफ्टला आणि हा बायपास झाला राईटने डायरेक्टली संबलपूरच्या दिशेला. आता आपण बरोबर रायपूरला आपण बरोबर. आता ही आहे संपूर्ण रायपूरच्या बायपासची सिटी. खटाव गाव या ठिकाणी असे सगळे गाव. ही संपूर्ण जो हा 4 पदरी रोड दिसतोय तुम्हाला तो बायपास आहे. आता इथून आपण डायरेक्टली हा जो नॅशनल हायवे नंबर 53 आहे लक्षात ठेवा. आणि इथूनच आपल्याला हा बायपास राईट मारायचा आता बरोबर आपल्याला. भाऊ गाडीला ब्रेक लागत नाही या उन्हामुळे, पण एवढं आहे नागपूर सारखी समृद्धी हायवे सारखी गरमी इथे नाही अजिबात. म्हणून वाजल्या जातं बरोबर 12:30. पण हीच कंडिशन जर समृद्धी महामार्गावरती असली असती ना, आयुष्यभर सांगतो गाडी साईडला लावून गप्प आराम करायची इच्छा झाली असती. खूप म्हणजे खूप गरमी आहे तिकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये, स्पेशली नागपूरमध्ये. पण तशी इथे अजिबात नाही. आता आपण एवढा गाडी चालवतोय, आंघोळ केली नाही विचार करा. 2 दिवस झाले, आता 3रा दिवस आहे. पण आता ज्या ठिकाणी आपण थांबू धाब्यावरती मस्त तिकडे आंघोळ पण करू आणि जेवणाची सोय वगैरे करायची आपल्याला. तर पहिला जाऊन तिकडे थांबू. चला पण पहिला आता रायपूर सिटी पहिली क्लिअर करू. हा टोल आलेला आहे. या टोलची किंमत आहे बरोबर 65 रुपये. सिटी क्रॉस करून हा पहिला टोल आला आहे. हे बघा 65 रुपये. 65 हा ना भाऊ. हा हा चला भाऊ नो. मस्त ही झाडाखाली जरा गाडी लावली आहे. सिटीवर सगळा क्रॉस करून घेतला पहिला. हे बघा हा झाड आहे. हा झाड कोणता काय माहीत नाही, पण ह्याचा जी सावली आहे ती प्रॉपर इथे पडते. आणि इथं हा मार्सा गेट पण बंद आहे, तर त्याच्यामुळे टेन्शन नाही. आता आपण इथे बनवूया पहिला जेवण. जेवण काय बनवायचं आहे काय नाही ते मी सगळं तुम्हाला सांगितलं. नॉनव्हेज नाही पण व्हेजच. पण जरा इथे मस्त की जरा 2 तास मस्त की जरा रेस्ट पण करूया, त्याच्यामध्ये जेवण पण करूया आणि पोट भरून जेवूया. चला जेवणाला आपण लागूया आता डायरेक्टली. पहिला थोडासा सगळा सामान होता तो सगळा काढला ह्याच्यामधला आपला बॉक्समधला. हे बघा कुकरसुद्धा धुतलं आहे. त्यानंतर हा टोपसुद्धा हा आपण वापरणार आहे भाजीसाठी आणि हा भातासाठी. बघा भात वगैरे काढलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेली आहे बघा टोमॅटो, कांदा वगैरे सगळा, मिरची खडा मसाला वगैरे सगळं आणलेला आहे. हा तेलसुद्धा घेतला आहे. चला मग. हो स्पेशल बाई आपली आवडती लसूण. हा लसूण. या लसूणला कसा घेतला बसून खाऊन खाऊया. चला पटापट सगळी तयारी करूया. भात वगैरे धुया आणि पटकन लगेच भात लावूया गॅसवरती. भात बी सगळं धुवून मस्त आहे की भात ठेवला आहे. भात करून घ्या. भात 2 टायमाचा ठेवला म्हणजे टेन्शन नाही. आपण आता दुपारचा सुद्धा जेवू आणि संध्याकाळी जेव्हा आपण कुठे थांबू तिथे जेवून घेऊ. सगळा हा भाजीचा कापून घ्या. सगळा टोमॅटो कापून झालेले आहेत आपले. आता घ्या फक्त बटाटी. कुठली 2च बटाटे घ्या. टोमॅटो करायला आहे मस्त की बटाट्याचा आणि टोमॅटोचा रस्सा. चार टोमॅटो ती खायला घेऊ आपण जेवायला. आता फक्त भाताची वाट बघूया. भात कधी होईल लगेच पटकन. मग झाला की काम भारी. छत्तीसगड खाली. कसं वाटते भाऊ तुम्हाला ना हा नियोजन? बघा ना झाडाच्या खाली बसलो आम्ही. म्हणजे मी कसं वाटते? टोमॅटो, बटाटा, कांदा, त्यानंतर इथे सगळे मसाले वगैरे आहेत. पाण्याची आपल्याला काय कमतरता नाही आहे. पाणी पण भरपूर आपल्याला. जेवल्यानंतर भांडी धुवून व्यवस्थित ठेवू शकतो. आता फक्त याची सिटी कधी होईल आपण बघतोय. आणि भावानो एवढी जर मी मेहनत करतोय ना तर भावानो लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका भावानो. खरं सांगतो खूप मेहनत लागते या गोष्टीला, या प्रवास करायला. त्यानंतर जेवण. आणि आपण पहिल्यांदा चाललो आहे बांगलादेशच्या बॉर्डरला, म्हणजे वेस्ट बेंगालच्या या ट्रिपला. हे बघा आता आपली सिटी झालेली आहे बघा. 2री सिटी म्हणजे आपला भात झालेला आहे. आता टाकूया भाजी टाकूया. गॅस गरम झाला असं पण. एकच मस्तपैकी थपथपीत टोमॅटोचा रस्सा मस्तपैकी खाऊया. इच्छा झाली तर इथे थोडा आराम करूया अर्धा तास. नंतर मग डायरेक्टली आपल्या निघूया. 5 मिरच्या घेतल्या आहेत बाई. मिरच्या आणि मजा नाही बाई. थोडा कांदा तर गेला पाहिजे भाई. कांद्याशिवाय मजा नाही भाई.
पहिले. हे बघा पाणी टाकलंय, बटाटे सोडूया. चला आता हे कड बघूया किती वाजता येईल. मस्त जेवायला घेऊया. हे बघा आपला टोमॅटोचा रस्सा झालेला आहे. असं पण बटाटेसुद्धा शिजलेले आहेत. टेस्ट एक नंबर भारी आहे. चला आपण जेवायला घेऊया पहिला. चला जेवायला घेऊया. आता पहिला भात ओपन करूया. हा बघा भात कसं झाला आहे. भात पण बघा एवढा सुट्टा सुट्टा झाला आहे बघा. रस्सा बघा, रस्सा केवढा झाला आहे हा. आणि एकदम फुल स्पायसी झाला आहे. कसा वाढूया. कसा आहे हा टाड. एक नंबर नाच खुळा. आणि हा बघा आपण आणलेला घरात ठेचा मिरचीचा. चला जेवायला घेऊया. जेवायला खतरनाक मस्त. फर्दर विषय हार्ड करून टाकला भाऊ. तर संध्याकाळी मस्तपैकी कुठेतरी एका चांगल्या पंपावरती मस्त गाडी लावायची. जेवण गरम करायची गरज नाही, फक्त आमटी फक्त गरम करायची. संध्याकाळचा पण नियोजन लागला. आपला बरोबर किलोमीटर 1000 किलोमीटर बाकी राहिला आहे. म्हणजे आपण 1100 किलोमीटर रनिंग करून आपण आलो पुढे. कशी वाटते तुम्हाला आपली ट्रिप. या ठेच्यामुळे जरा मजा आली जेवायला. जेवण झाला मस्त की शतपावलं करतोय. आणि सगळा इथे जे आपण संसार मांडलेला जेवणाचा तर सगळा उचलून ठेवला आहे बघा. सगळा पेटीमध्ये ठेवून दिला सगळा बाकीचा होता ते. आणि इथेसुद्धा फायनली सगळं एकदम टकाटक. पाण्याचा जारसुद्धा ठेवला. फक्त भाताचा जो कुकर आहे ना तो आतमध्ये ठेवला आहे. आता वाजले आहेत बरोबर 3:55. म्हणजे आपला टायमिंग परफेक्ट झाला आहे. 2ला थांबलेलो आणि 4 वाजता जेवून बिवून मस्त शतपावलं करून आता डायरेक्ट कल्टी बंगालच्या दिशेला. चला सगळे सावकाश आता काय घाई नाही. फक्त पुढे जाऊन फक्त संध्याकाळी 6-6:30ला एक कुठेतरी चांगला धाबा बघूया आणि मस्त चहासाठी थांबूया आणि आंघोळसुद्धा करून घेऊया पाहिजे. कारण आंघोळ नाही केले भाऊनं, फक्त चेंज केली आहे सकाळी कपडे. बाकी आहे तसेच कपडे घातलेले आणि आंघोळ अजिबात नाही. चलो जाएंगे वेस्ट बंगाल, बांगलादेश बॉर्डर. चलो. आणि हा संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. आणि आपण आता बरोबर आहे 52 केराला. संपूर्ण 4 लेन हायवे भावानो. संपूर्ण तुम्हाला कुठेच गल्ली गोळ्यातला रस्ता भेटणार नाही, लक्षात ठेवा. टोटली 4 लेन हायवे. आता तुम्हाला पुढे उडीसा लागणार आहे. किसनपूरला. आणि सरापल्ली बघा 41 आहे. संबलपूर काहीतरी 241. आणि या गावाचं नाव बरोबर किसनपूर. अजून इथं बरोबर साधारण उडीसा बॉर्डर म्हणजे छत्तीसगड आणि उडीसा बॉर्डर ती 40 किलोमीटर असेल, त्याच्याहून कमी असेल. पण आपल्याला आंघोळ करायची आहे. एखादा धाबा बघूया ज्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे मस्त फ्रेश होता येईल. चहा वगैरे मस्त मारून तिथूनच मग डायरेक्टली निघू शकतो. भावानो आता बघा आपण उडीसाच्या बॉर्डरला आपण आता पोचणारच आहे. चला हयच थांबूया बघा. UP स्वाद धाबा. हे बघा इथेच गाडी लावूया समोर. यानं आंघोळ करून मस्त तिकडे चहा वगैरे पिऊया. चला. काळोख झाला आता निघायची तयारी. फ्रेश झालो ना जरा एकदम मस्तपैकी. जरा एकदम बरं वाटलं. 2 दिवसाची आंघोळ पूर्ण एकदम साफसफाई करून घेतली. कपडे धुतले नाहीत, फक्त कपडे आपल्याला उद्या बघूया. उद्या कुठे जर चांगला भेटला. कारण रात्री आंघोळ केली ना संध्याकाळी. जर दिवसाची केली असते तर मस्त उन्हाने जरा लगेच अर्धा 1 तासात सुकतात कपडे. आता रात्री केली तर आता कुठे सुकतील. आपली टिपीसुद्धा निघत नाही. मी आता एजंटला देतो काढायला. बघूया काय बोलतो एजंट. चला लागलेली आता पुढे बॉर्डर. ही आलेली आहे चेकपोस्ट. कुठली? छत्तीसगडची.
आपल्याला काय काट्यावरती टाकायची नाही, आपल्याला काट्याच्या बाहेर ना काढायचे आहे. ते बघा माणसा बघा तिथे बघा कशी आहे, ते बघा हे बघा हे बघा आपल्याला हे बघा हे अशी बॉर्डर आहे आणि या साईडला बघा इथे माणसं आहेत. इथे तुम्हाला साईडला गर्दी बघा किती तिकडे. म्हणजे बारक्या गाड्या नाही तिकडे असं पण एंट्री आहे काय नाही हे मला माहीत आहे. ॲक्च्युली असेलच कारण चेकपोस्ट असणार. पण तशी सेम इथून मी आता बाहेर न काढली. नंबरची नोट त्यांनी हातात ठेवलेले, बाबा मेरे को पैसा दे 100 रुपया. हे बघा दिसतं तुम्हाला. आत्ता डायरेक्टली आपण एंट्री हे बघा इथून घेणार आहेत आणि त्या साईडला एंट्री केली तर तिथून घेणार आहेत. आता पुढेच आपल्याला बरोबर उडीसाची बॉर्डर लागेल. एंट्री तर केली आहे पण आता इथे बघूया उडीसामध्ये. इथे बघूया किती रुपये डिझेल आहे पंपावरती. आय थिंक 97. किती रुपये भावनो. डिझेलची प्राइस वाढली लक्षात ठेवा. इथे आता मी उडीसामध्ये एंट्री केली आहे आणि 97 रुपये डिझेल झालं आहे. आता छत्तीसगडमध्ये होतो तेव्हा मी बघितलेला सकाळी हा, तेव्हा 93 का 92 काहीतरी होता. पण आता डायरेक्टली 5 रुपयांनी वाढलं आहे. ते पण तुम्हाला मी त्याला विचारला तो बोलतो की अभी जस्ट 3 बजे ही रेट बढ़ गया. ॲक्च्युली गाड्या भरपूर लागतात बघा. गाड्या बघा किती आहेत त्या साईडला बरं बघा. चला इथेच भरून घेऊया गाडी. आता जस्ट रिझर्व लागलं आहे. हो बघा अचानक भेटला आपल्याला डिझेल पंप आणि इथे सांगितलं त्याला फुल करायला. पण तो बोलतो की मी फुल नहीं करूँगा क्योंकि तेरे को दूंगा तो 3000 का ही दूंगा. 2000चा फुल होता. मी त्याला बोललो बाबा की 2000 का मत दे, 3000 तर कर फुल करेगा. इथे डिझेलचा खूप मोठा लोचा झाला आहे. इथेच नाही सगळीकडे. आता 5च्या पंपावर थांबलेलं तेव्हा 5च्या पंपावरती सुद्धा डिझेल भेटत नव्हता. पण इथे बघा आता 2600चा गेला 2700 म्हणजे टोटल 3132 लिटर तरी आपल्याला डिझेल जाईल. बाकी पुढे आपल्याला बघायला लागेल. टप्प्याने आपल्याला करायला लागेल 10 लिटर. बांधे होणार भाऊ. सगळ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. मला एकट्यालाच नाही आणि तुम्हालाच नाही, सगळ्यांना. जेवढे ड्रायव्हर आहेत, तेवढे चालक आहेत, तेवढे मालक आहेत. खूप मोठा इश्यू होणार आहे डिझेल नाही म्हणून. पाठीमागे आपण 2 पंप सोडले तर 5च्या 2 पंपावरती सुद्धा मला बोला 20 मिनट लागेगा. त्याला बोलो ठीक है 20 तो 20 मिनट लेकिन मेरे को दे. नहीं तभी भी 10 लीटर दूंगा. तो चला जाऊया आता हळू. उडीसाच्या या पहिल्या गावामध्ये आपण आलेलो आहे सहेला. या गावाचं नाव डिझेल जस्ट भरून हे बघा फक्त 3 पॉईंट आलेत. दिसते 3 पॉईंट, फक्त 3 पॉईंट. 3 पॉईंट मध्ये तर गाडी किती जाईल. 31 लिटर समजा गेला. 31 लिटर मध्ये समीत कमीत 350 पावणे 400 नाही आपली कमीत कमीत 450 किलोमीटर जाईल गाडी. ठीक आहे. तरी पण जिथे भेटेल ना आपल्याला चान्स तिथे आपण चान्सचा फायदा मारून घेऊया. चला हे बघा या टोलवरती पोहोचलोय आणि या टोलच्या अगोदर एक छोटासा गाव लागलेला बरगड आणि ह्याची टोलची अमाऊंट आहे बरोबर 165. भावनो सगळे मोठे टोल आहेत सगळेच्या सगळे. म्हणजे 120च्या सगळे वरती. सांगता येत नाही काय भरपूर असं जाणार आहे. टोलला आपले पैसे भरपूर जाणार भावानं लक्षात ठेवा. किती जातील हे मला सुद्धा अंदाज नाही कारण आपण पहिल्यांदा प्रवास करतोय ना. इथे बघा हायवेला या लोकांनी मोठी कमानी दिली आहे आणि त्या कमानीवरती बघा आलेलं आहे वेलकम टू संबलपूर. म्हणजे आपण आता बरोबर संबलपूरच्या आतमध्ये एंट्री करणार आहे. कशी वाटते कमानी तुम्हाला मित्रांनो हा. आणि या ठिकाणी सगळे पेट्रोल पंप बंद आहे भाऊ. सगळेच्या सगळे. देवाच्या कृपेने आपल्याला बघा 3000 रुपयाचा भेटला
ते आपण नशीबवान आहे, खरं सांगतो. पुढेपर्यंत तरी जाऊ शकतो आपण, 350-400 किलोमीटर तरी आरामात. जो संपूर्ण हा एरिया फॉरेस्ट एरिया आहे, तर विचार करतोय बघा या ठिकाणी एक SS धाबा आहे. इथे थांबून जरा काय करूया, जेवूया काय निघूया, विचार चालला माझा. अरे इथून सुद्धा आपला अजून आपलं लोकेशन आहे सुद्धा आपलं लोकेशन आहे बरोबर 6:45. अजून टाईम तर आपल्याकडे. परत जर जेवून मस्त निघालो ना, अजून 1 तास चालवली गाडी, काहीतरी पुढे कवर तरी होईल ना. चला टाकीला जातात आतमध्ये, बघूया. ते MS गाड्या लागल्या त्याच्या पण, हे बघा मोठमोठ्या. हो मालिक, गाडी लावली ते धाब्यावरती. SS धाबा आहे, व्हेज नॉनव्हेज मेल्स वगैरे सगळं भेटते यार. जेवायचंच नाही इथं तर अजिबात. असं पण ऑलरेडी आपण दुपारी जेवण केलेलं, तोच मस्त आहे. जरा आमटी जरा गरम करूया आणि जेवूया इथेच. इथनं अजून बरोबर 650-700 किलोमीटर आहे आपलं लोकेशन. कधी पोचू यार आपण बांगलादेशच्या बॉर्डरला, काय माहित. तर मग आता इथे आराम करूया. बॉडी पण पूर्ण पेन व्हायला लागली यार, म्हणजे अक्षरशः अंग दुखतोय. तरी माझी कंबर आता जरा दुखायची बंद झाली. आपण जसं आपण दिल्लीची ट्रिप करून आलो, पाठीमागे उशी घेतलेली मी पाठी टेकायला, आणि खाली सुद्धा उशी घेतलेली. तर त्याच्यामुळे मला ते फरक पडला जरा त्या उशीचा. पाठीमागे लक्षात ठेवा तुम्ही पण, तुमची पण जरा कंबरवर दुखत असेल ना, तर पाठीमागे उशी आणि सीटच्या खाली उशी घ्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. आता असं पण ह्याला सांगितलं आपण 4 वाजता उठवायला. भेटूया मग आपण डायरेक्टली आता आपल्या 4थ्या भागाला, मुंबई ते बांगलादेश बॉर्डर, म्हणजेच वेस्ट बंगाल, डायरेक्टली पुढच्या भागात. चला मग, जय महाराष्ट्र आणि गुड नाईट.